ठाणे पूर्व पश्चिम जोडणारा सिडको थांब्यानजीक चेंदणी कोळीवाड्यातील सबवे भर उन्हाळ्यात बुडाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली। खाडीनजीक हा मार्ग असल्यानं खाडीला आलेल्या भरतीनं हा सबवे पाण्याखाली गेल्यानं दोन्ही बाजूची वाहतूक तब्बल 3.5 तास खोळंबली होती। खाडीचं पाणी पातळीपेक्षा अधिक वाढल्यानं अनेक दुचाकी वाहनं बंद पडली, तर पादचाऱ्यांना ये-जा करणंही अवघड बनल्यानं नागरिकांचा संपर्कच तुटला होता। दरम्यान पाण्याचा निचरा करणारा पंपही गायब होता। याबाबत ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कळवून देखील बराच काळ कोणतीही उपाययोजना करण्यात न आल्यानं संताप व्यक्त केला गेला। देशातील पहिली रेल्वे धावली त्या ठाणे शहरातील ठाणे ते कळवा रेल्वे मार्गावर असलेल्या रेल्वे पुलाखालून पूर्व आणि पश्चिमेला येण्या-जाण्यासाठी ब्रिटिशकालीन सबवे सिडको परिसरात उभारण्यात आलाय। या सबवेला 2 मार्गिका असून त्यातील ठाणे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या मार्गिकेत सोमवारी कमरे इतकं पाणी साचल्यानं ही मार्गिकाच ठप्प झाली, तर पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या वाहिनीवर देखील पदपथाच्याही वर पाणी तुंबलं होतं। त्यामुळे इथून मार्गक्रमण करणाऱ्या वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना खाडीच्या सांडपाण्याचा त्रास झाला। पुलाखालील बोगद्यात सांडपाणी प्रमाणापेक्षा अधिक साचल्यानं अनेक दुचाकी वाहनं बंद पडली। दुसरीकडे हा मार्ग बंद झाल्यानं दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यानं अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती। वास्तविक या भुयारी मार्गात नेहमीच पाणी तुंबण्याच्या घटना घडत असल्यानं या ठिकाणी मोटर पंप बसवून पाण्याचा निचरा पुन्हा खाडीत करण्यात येतो, परंतु गेले काही दिवस येथील पंपच गायब असल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं। या संदर्भात ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे तक्रारी करूनही कोणत्याही उपाययोजना केल्या गेल्या नसल्याचं नागरिकांनी सांगितलं।